वेड प्रेमाचे भाग 17. राजेंद्र यांच्या फोन लागत नव्हता, त्यामुळे रियाला खूप काळजी वाटू लागली. तिने आणखी दोनदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा फोन लागला नाही. आपला मोबाईल बाजूला ठेवून ती निशाकडे वळली आणि म्हणाली, बाबांचा फोन आला तर मला उठव. माझं डोक्यात भयंकर दुखतंय. मला वाटतं थोडी झोप घेतली तर बरं वाटेल. ठीक आहे, तू आराम कर, निशा म्हणाली. काका आले की मी तुला लगेच उठवते. हे ऐकून रिया बेडवर आडवी झाली. दरम्यान राज थेट ऑफिसमध्ये गेला आणि आपल्या केबिनमध्ये शिरला. तेव्हा त्याला नील तिथे बसलेला दिसला, जो त्याच्याकडे एकटाक पाहत होता. काय आहे, तू माझ्या केबिनमध्ये काय करतोयस? मग नील म्हणाला, आधी तू सांग, कुठे गेला होतास? नजर चोरत राज म्हणाला, जरा काम होतं, ज्यासाठी बाहेर गेलो होतो. अरे, आणि मंदिरातलं तुझं हे काम नेमकं काय होतं? हे ऐकून राजने नीलकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, माझ्या केबिनमधून बाहेर जा आणि तुझं काम कर. इथे गुप्तहेर बनण्याचा प्रयत्न का करतोयस? यामुळे नीलला आणखीनच राग आला. तो उठला आणि त्याने राजच्या पोटात एक जोरदार टोचा मारला. राजने त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत ओरडला, हे काय करतोयस? नीलने संतापाने उत्तर दिले, आज मी तुला सोडणार नाही. तू जाऊन लग्न केलंस आणि तेही माझ्याशिवाय? राज गोंधळून नीलकडे पाहत राहिला. माझ्याशिवाय म्हणजे काय? मी तुझ्याशी लग्न करणार होतो का? तू पूर्णपणे वेडा आहेस का नील? हे ऐकून नीलने डोळे विस्पारून राजकडे पाहत म्हणाला, मूर्ख, दोन शिंगाचा गाढव. मला म्हणायचं होतं की तुझा भाऊ हजर नसताना तू लग्न कसं करू शकतोस? मी तुझा एकुलता एक भाऊ आहे. मी तुझ्या लग्नात असायला हवं होतं यार. राजने रागाने नीलकडे पाहिले. मला त्या शेरा नावाच्या माणसाचं काहीतरी करावं लागेल. तो माझ्यापेक्षा तुझ्यासाठी जास्त चांगला खबरी ठरत आहे. हे ऐकून नील म्हणाला, आता त्याला ह्यात ओढू नकोस. तू असं मोठं नाटक केलं आहेस की मला तुझा चेहरा फोडून टाकावासा वाटतोय. आणि खरं सांगायचं तर सोडून दे. ते खरं लग्न होतं तरी का? आपण वरात घेऊन मुंबईला जाऊ आणि त्यानंतर प्रत्यक्ष विवाह सोहळा सर्वांच्या उपस्थितीत पार पडेल. चल, जाऊन हात पाय धुवून घे. आपण जेवण करूया. संध्याकाळी 6 वाजता एक मीटिंग आहे. नील, तू प्लीज त्या मीटिंगला जाणार का? मला आता थोडा वेळ विश्रांतीची खरोखरच खूप गरज आहे रे. तेवढ्यात नील जरा हसत म्हणाला, का? तुला काय रात्रभर जागून काढायची आहे का? हे ऐकताच राजने नीलकडे रागाने पाहण्यास सुरुवात केली, ज्यामुळे नीलने तिथून पटकन काढता पाय घेतला. संध्याकाळ झाली होती आणि रिया अजूनही गाढ झोपेत होती. राजेंद्र देखील बेंगळूरमध्ये येऊन पोचले होते. त्याने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण ती झोपलेली असल्यामुळे फोन उचलले नाही. त्याने निशाला फोन केला आणि कळवले की ते त्यांच्या बहिणीच्या घरी मुक्काम करत आहे व दुसऱ्याच दिवशी सकाळी मुंबईला निघतील. रियाला झोपून बराच वेळ झाला होता. निशाने तिला उठवू लागले. निशा थोडी हल्ली आणि नंतर उठून बसली. बाहेर आता अंधार पडला होता. निशाकडे पाहत तिने विचारले, निशा, बाबा अजून आले नाहीत का? रिया, तू काळजी करू नकोस. तू उगाचच टेन्शन घेत आहेस. काका आले आहेत. घरी येताना वाटेत त्यांची गाडी बिघडली होती. माझे बाबाही त्यांच्यासोबत आले आहेत आणि ते दोघंही माझ्या आत्याच्या घरी मुक्काम करत आहेत. काकांनी सांगितले की ते उद्या सकाळी मुंबईला निघतील. त्याने मगाशी फोन केला होता आणि मला कास बजावून सांगितले होते की तुला जागे करायचं नाही. त्यामुळे आता मी उद्या सकाळी तिला घ्यायला इथे येईन, समजलं? बरं, आता जाऊन फ्रेश होऊन ये. रियाने घड्याळाकडे पाहिले आणि तिला दिसले की रात्रीचे 9:30 वाजले होते. निशा, आपण दोघे सत्याच्या घरी गेलो तर कसं राहील? रिया, तुला वेड लागलाय का? रात्रीच्या ह्यावेळी आत्याच्या घरी जायचं? हे ऐकून रियाचा चेहरा उतरला. तिने मनातल्या मनात विचार केला, काहीही झालं तरी आज मी ह्या रूम बाहेर पाऊल टाकणार नाही. मी माझ्या मोबाईलच बंद करून टाकते. उद्या सकाळी अगदी लवकर आपण मुंबईला निघू. बस एवढंच. मला फक्त कसं तरी करून ही रात्र काढायची आहे. त्यानंतर तिने टेबलावरून तिचा मोबाईल उचलला
वडिलांना फोन केला आणि त्यांच्याशी बोलू लागले. इकडे राज आणि नील एका क्लबमध्ये बसले होते. राजकडे पाहत नीलने विचारले, तुला कंपनी द्यायला मी तुझ्या बरोबर येऊ का? अरे नको, तू इथेच थांब. मग टायमिंग पाहत तो पुढे म्हणाला, चल आता जवळपास 11 वाजले आहेत. मला फक्त रियाचं पीजीच्या बाहेर सोडून दे, मग तू घरी जाऊ शकतोस. हे ऐकून नीलने संमतीदर्शक मान हलवले. त्यानंतर ते दोघे क्लबमधून बाहेर पडले. रिया आणि निशा गप्पा मारता मारता कधी झोपी गेल्या होत्या ते त्यांनाही समजले नाही. इतक्यात अचानक रियाचं मोबाईल फोन वाजला. निशा गाढ झोपेत होती, पण रियाला जी दिवसभर बऱ्याच अशी झोपलीच होती, मात्र अजिबात झोप लागत नव्हती. ती फक्त डोळे मिटून तशीच पडून होती. तेव्हाच तो फोन वाजला. तिच्या लक्षात आले की राजचा फोन येत आहे. तिने घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 11:30 वाजले होते. तिने तो फोन उचलला नाही. पण मग राजने पुन्हा फोन केला. हे पाहून रियाच्या मनात भीतीची एक लाट उसळली. तिने आपला हात छातीवर ठेवला आणि तिला जाणवले की तिचे हृदय बुलेट ट्रेनच्या वेगाने धडधडत आहे. ह्यावेळीही राजचा फोन कट झाला. रियाने सुटकेचं निश्वास सोडला, पण ती आपला मोबाईल खाली ठेवणारच होती. तोच एक टेक्स्ट मेसेज आला. सुरुवातीला तिला वाटले की आपण तो उघडूनही पाहू नाही, पण मग क्षणभर संकोच केल्यानंतर तिने तो मेसेज वाचला. 2 मिनिटात बाहेर ये, मी बाल्कनीपाशी उभा आहे. नाहीतर मी सरळ समोरच्या मेन गेटपासून आत येईन आणि मग पुढे जे काही घडेल त्यासाठी सर्वांना उत्तरे देण्याची जबाबदारी तुझी असेल. माझ्याकडे मात्र नक्कीच उत्तर तयार आहे, कारण आता तू माझी कायदेशीर बायको आहेस. पण विचार कर, तू काय सांगणार ते मात्र पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. हे वाचून रियाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिला रडू कोसळेल अशी तीव्र भावना मनात दाटून आली. मग क्षणभर विचार केल्यानंतर तिने घाईघाईने बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि बाहेर डोकावून पाहिले, पण तिला तिथे कोणीच दिसले नाही. म्हणून तिने दरवाजा पूर्णपणे उघडला आणि ती बाहेर आली. तिने आपल्या मागे दरवाजा लावून घेतला आणि जशी ती मागे वळली, राज तिथेच उभा होता आणि आपल्या नशेल्या डोळ्यांनी तिच्याकडेच पाहत होता. नेहमीप्रमाणेच रियाच्या हृदयाची धडधड वाढली. ती त्याच्या काळाभोर डोळ्यात पाहता क्षणी हरवून गेली होती. हे पाहून राज रियाच्या जवळ आला. तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट करून त्याने तिला स्वतःच्या अंगाशी घट्ट ओढले आणि मग तिच्या कानाजवळ ओठ टेकवत राज कुजबुजला, बर, आता काही बोलणार आहेस का? रियाचं श्वास घशातच अडकला. मोठ्या मुश्किलीने ती म्हणाले, मला जाऊ द्या, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. तिने हे शब्द उच्चारलेच नसतील तोच राजने तिच्या मानेवरून बोट फिरवत थंड आवाजात विचारले, हो, आणि तुला बोलायचं का नाहीये? राजचा स्पर्श रियाला धुंद करत होता. तिला केवळ एक गहन शांततेची भावना जाणवत होती. रिया शांतच असल्याचे पाहून राजने तिचं गालावर हळू चुंबन घेतले आणि तिचं डोळ्यात थेट पाहिले. ती डोळे मिटून होती. तिच्या कपाळावर अजूनही कुंकवाचा पुसटसा ठसा शोभून दिसत होता आणि एका पवित्र लाल धाग्यापासून बनलेले मंगळसूत्र जे त्याने स्वतःच्या हाताने तिच्या गळ्यात बांधले होते ते तिच्या गळ्याभोवती रुळत होते. तिच्याकडे पाहताच राजच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटले. अलीकडे तू माझे थोडेफार ऐकायला सुरुवात केली आहेस नाही का वैपी? काही वाईट नाहीये हे. तसे तुला आज दुपारीच निघायचे होते ना? मग रियाने तत्क्षणी डोळे उघडले. राजला दूर ढकलत थोडं अंतर राखले आणि ती कडाडली, तुम्ही इथे इथे काय करत आहात? जा आधी इथून चालते वा. आणि माझ्या घरी जाण्याच्या बाबतीत बोलायचे तर बाबांना काहीतरी काम निघाले म्हणूनच मला आज निघता आले नाही. 1 मिनिट, मी हे सगळं तुम्हालाच का समजावून सांगते? जा ना आणि फोन करून मला घाबरवण्याचे प्रयत्न करणे थांबवा. रिया तिथून निघून जाण्यासाठी वळली, पण राजने पुढे हात करून तिची मनगट पकडली आणि तिला ओढून आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. तिला मागून मिठी मारत त्याने तिचे मोकळे केस हळूच बाजूला सारले आणि तिच्या खांद्यावर एक चुंबन उमटवले. रियाच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. तिला अक्षरशः श्वास घेणेही कठीण झाले होते. हे 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 काय? मला सोडा. मग राज जरा हसत म्हणाला,
आपल्या लग्नाच्या दिवशी असं कोणत्या मूर्ख नवरा असेल जो आपल्या बायकोला अगदी एकटे सोडून जाईल. त्याने तिला हळूच आपल्या समोर वळवले. मग आपले कपाळ तिच्या कपाळाला टेकवले आणि एक दीर्घ शांत करणारा श्वास घेतला. रियाचं केवळ अस्तित्वानेच त्याच्या मनात प्रेमाची तीव्र लाट उसळत असे आणि आता तर ती थेट त्याच्या मिठीतच होती. मग अशा वेळी त्याने नक्की काय करायचे होते? तिची अवस्था पूर्णपणे गोंधळलेली होती. दोघांचे हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागताच रियाचे डोळे आपोआप मिटले गेले. तिचे शरीर थरथरू लागले. हे जाणून राजने तिच्याकडे पाहिले. रियाचे गुलाबी ओठ थरथरत होते. हे पाहून त्याचा कंठ कोरडा पडला. कष्टाने तुमके गिळत त्याने रियाला आणखीनच जवळ ओढले. आता त्यांच्यामध्ये हवा जाणे इतकीही जागा उरली नव्हती. मग राजने हळुवारपणे तिच्या ओठांवरून हात फिरवायला सुरुवात केली. राजच्या हातांचे स्पर्श आणि त्याचे ते खोल जड श्वास यामुळे रियाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने राजचा शर्ट आपल्या मुठीत घट्ट पकडला. राजला आता स्वतःला कंट्रोल करणे अशक्य झाले होते. एका क्षणाचाही विलंब न करता त्याने रियाच्या गुलाबी ओठांना आपल्या ओठांनी वेढले आणि तो तिला उत्कटतेने चुंबू लागला. हळूहळू त्याने रियाला मागे सरकवले जोपर्यंत तिची पाठ भिंतीला जाऊन भिडली नाही. त्याचे हात रियाच्या शरीरावर फिरू लागले. दरम्यान राजमुळे निर्माण होणाऱ्या त्या संवेदांमध्ये रिया पूर्णपणे हरवून गेली होती. राजने तिचे ओठ सोडले आणि मग तिच्या चेहऱ्यावर तसेच खाली तिच्या मानेवर चुंबनांचा वर्षाव केला. मग अचानक रियाला स्वतःकडे वळवून त्याने तिला आपल्या छातीची घट्ट कवटाळले. तिचे श्वास आता वेगवान आणि उत्तळ झाले होते. मोठ्या कष्टाने रियाने राजला थोडे दूर सारले आणि कुजबुजली, ठाकूर साहेब, प्लीज मला जाऊ द्या. तिच्यावर आपला पूर्ण अधिकार गाजवत राजने तिला पुन्हा स्वतःकडे वळवले आणि विचारले, का? तुझ्यावर माझा पूर्ण अधिकार आहे. असे बोलतानाच त्याने तिच्या ड्रेसची पट्टी हळुवारपणे तिच्या खांद्यावरून खाली सरकवली आणि तिथे एक चुंबन उमटवले. मग रियाचं डोळ्यात खोलवर पाहत तो म्हणाला, माझ्यासोबत चल, आणि तिला झोपाळ्याकडे घेऊन गेला. तिचा हात ओढत त्याने तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले. दरम्यान रियाचं पीजी बाहेर आणखी कोणीतरी होतं, ज्याच्या भेदक नजरेने राजला आत शिरण्यासाठी भिंत चढताना पाहिलं होतं. त्याचा हृदयात विषारी रागाचा भडका उडाला. तो काही वेळ छताकडे पाहत राहिला, पण जेव्हा बराच वेळ निघून गेला आणि राज अजूनही परत आला नव्हता, तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. तो मागे वळला आणि त्याने गाडीचा बोनेटवर जोरात मोठा पटली. मला धोका देण्याचा प्रयत्न आकाश तिवारीला? मग तर तुला खूप महागात पडणार आहे. तू सगळ्यांसमोर अगदी निरागस बोळी चिमणी असल्याचा नाटक करतेस, नाही का? जर मी आज इथे आलो नसतो तर मला तुझा खरा चेहरा कधीच कळला नसता. तर हेच आहे का तुझी ही रासलेला? इथे अंधाराच्या आडोशात आता आकाशसोबत खेळ खेळण्याचे परिणाम काय असतात ते मी तुला दाखवून देतो. बास झाला आता. मी इतका मोठा मूर्ख कसं काय असू शकलो? मी माझ्या वडिलांचंच ऐकायलाच नको होतं. तुझ्यासारख्या मुलींना कसं हाताळायचं हे मला चांगलंच माहीत आहे. फक्त त्यांच्यासमोर थोडे पैसे दाखवा आणि त्या रासलेला करायला तयार होतात. फक्त एका रात्रीसाठी नाही तर प्रत्येक रात्रीसाठी. आणि हा ठाकूर, तो आता तिच्यासोबत वरतीच आहे. अगदी तो सुद्धा तेच रासलेला करत आहे. तो हरामखोर इथे किती वेळा येऊन गेला असेल कुणास ठाऊक. आणि वर मलाच उपदेशाचे डोस पाजवत होता. सज्जन असल्याचं आव आणायचं हा नाटक आता खूप झाला. आता त्या ठाकूरला मला दाखवून द्यावं लागेल की हा आकाश तिवारी नक्की कोण आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य पसरले. मी त्या दोघांचेही समाचार घेईन, असे म्हणत त्याने आपली गाडी सुरू केली आणि घराच्या दिशेने वळवले. ह्या धोक्याची पुसटशीही कल्पना नसलेले ते दोन प्रेमी जीव आपल्याच एका छोटे विश्वात हरवून गेले होते. राजचा हात आपल्या कमरेवरून हळूच बाजूला करत रिया म्हणाली, ठाकूर साहेब, निशा आता कोणत्याही क्षणी इथे येईल.
अगं रिया, शांत हो ना. मी तुझ्यापासून पूर्ण 1 आठवडा दूर असणार आहे. मला फक्त ह्या शांततेचा क्षणाचा आस्वाद घेऊ दे ना. मग तो तिच्या जवळ सरकला आणि त्याने तिचं मानेवर चुंबन घेतले. रियाने आपले डोळे मिटून घेतले. त्याच्या स्पर्शाने निर्माण झालेलं संवेदनेत ती पूर्णपणे हरवून गेली होती. रियाकडे एकटाक पाहत राज म्हणाला, मी 4 दिवसांसाठी सिंगापूरला जात आहे. मी परत येण्यापूर्वी तू बेंगळूरला परत आलेली असायला हवं, समजलं ना. आणि जर त्या आकाश नावाच्या माणसाने तुला कॉलेजमध्ये काही त्रास दिला तर लगेच नीलला फोन कर. मी कॉलेजमध्येही 2 अंगरक्षक नेमून ठेवले आहेत. ते तिथे असताना तुझ्या जवळपास येण्याची हिंमतही कोणी करणार नाही. फक्त तू मुंबईहून लवकर परत येतेस ना याची खात्री कर. मला तुझी ओळख आई आणि बाबांना करून द्यायची आहे. हे ऐकताच रियाचे डोळे विस्फारले. ती अवाक होऊन राजकडे पाहतच राहिली. काका काय? तू हे काय बोलतोयस का? तुला तुझे सासू सासऱ्यांना भेटायचे नाही आहे का? आणि तसंही मी सिंगापूरहून परत आल्याबरोबर आईबाबांसोबत मुंबईला जाणार आहे तुझ्या वडिलांकडे लग्नाची मागणी घालायला. तेवढ्यात रिया म्हणाली, हे तुला गंमत वाटते का? तुझं खरंच डोकं फिरले? तू असं काहीही करू शकत नाहीस. का नाही? आपलं लग्न तर झालंय नाही का? मग आता घाबरण्यासारखं काय आहे? सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या उपस्थितीत आपलं लग्न होईल. जे काही करायचं आहे ते सगळं मी सांभाळेन रिया. तुला कशाचीही काळजी करायची गरज नाही. मग रियाचं डोळ्यात खोलवर बघत, मी असं काहीही करणार नाही. एकही गोष्ट नाही ज्यामुळे तुझ्या बाबांना इतरांसमोर लाज वाटेल. तोपर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत आपल्या लग्नाची पुसटशी खबर कुणालाही कळणार नाही. हे माझं तुला वचन आहे. फक्त माझी साथ कधीच सोडू नकोस. रिया, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ग. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. हे शब्द ऐकून रियाचं डोळ्यात पाणी तरारले. रिया मनात विचार करू लागले, तुम्ही माझी किती मनापासून काळजी घेता, माझ्या भल्याचा किती विचार करता. आणि मी तुम्हाला वेळोवेळी फक्त दुःखच दिले आहे. माझंही तुमच्यावर तितकंच प्रेम आहे. फक्त ते मोठ्याने बोलायला मला खूप भीती वाटते. तेवढ्यात राज तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू काय विचार करत आहेस? मला तुझ्या प्रेमाची कबुली कशी द्यायची याचा विचार करत आहेस का? नेमकं हेच चाललंय ना मनात? बर, तू तुझा वेळ घे. तुझ्या ठाकूर साहेबांना तुझ्या स्वतःच्या शैलीत प्रपोज करायला तू पूर्णपणे मोकळे आहेस. मी मात्र त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असेन. हो, तसं तर हे सांगायची गरजच नाही की तुझं माझ्यावर अखंड प्रेम आहे. जेव्हा जेव्हा तू माझ्या डोळ्यात पाहतेस तेव्हा मला ते तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतं. पण मला ते तुझ्या स्वतःच्या ओठातून ऐकायचं आहे. असं म्हणत तो तिच्या जवळ सरकला आणि त्याने तिच्या गुलाबी ओठांचे चुंबन घेतले. त्याच्या ह्या कृतीला उत्साहाने प्रतिसाद देत रियाने आपले हात त्याच्या गळ्याभोवती विळखा घातले आणि ती त्याच्या आणखीच जवळ सरकले. हे जाणवताच राजने रियाला आपल्या शरीराशी घट्ट कवटाळले आणि अत्यंत उत्कटतेने तिच्या ओठांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. आज रियाने त्याला थांबवले नाही. तिने स्वतःला त्या क्षणाला पूर्णपणे वाहून घेतले आणि त्याचा प्रेमाचा मनसोक्त अनुभव घेतला. जेव्हा दोघांचेही श्वास वेगवान झाला तेव्हा राजने अखेर तिचे ओठ सोडले. आपला कपाळ तिच्या कपाळाला टेकवले आणि तो दीर्घ व संत श्वास घेऊ लागला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत रिया हळूच म्हणाले, आता खूप उशीर झाला आहे, प्लीज आता तुम्ही जायला हवं. हे ऐकून राजने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि हळूच स्वतःला तिच्यापासून वेगळे केले. एक छोटासा फोन कॉल केल्यानंतर तो रियाकडे वळला आणि म्हणाला, स्वतःची काळजी घे आणि प्लीज जेव्हा कधी मी फोन करेन तेव्हा तो नक्की उचलत जा. तुझा आवाज अगदी एकदाच का होईना ऐकल्याने माझ्या हा अस्वस्थ मनाला खूप शांतता मिळते. आता तो आज जा, मी सुद्धा निघतो, काळजी घे. असं म्हणत तो पुन्हा तिच्या जवळ सरकला आणि त्याने तिच्या ओठांचे आणखी एकदा हळुवारपणे चुंबन घेतले आणि तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेंद्र रियासोबत मुंबईला निघाले. त्यानंतर निशासुद्धा आपल्या भावासोबत तिच्या आत्याच्या घरी गेली.
रातच्या विमानाचे उड्डाण सकाळी 9 वाजता नियोजित होते. तयार होऊन आणि सर्वांचा निरोप घेतल्यानंतर त्याने यशवंत यांच्याशी थोडा वेळ संवाद साधला. त्यानंतर नीलला सोबत घेऊन तो विमानतळाच्या दिशेने निघाला. थोड्या वेळाने त्याने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलला नाही. राजने हताशपणे मान हलवली आणि स्वतःशीच पुटपुटला, या मुलीचे काहीच सांगता येत नाही. मग नीलकडे पाहत तो म्हणाला, माझे काम अवघ्या 3 दिवसात संपेल. या दरम्यान त्या तिवारीवर आणि त्या आकाशवर तू बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ते दोघे कोणत्याही तराला जाऊ शकतात. त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवता येत नाही. माझ्या अनुपस्थितीत ते रिया आणि तिच्या कुटुंबाला इजा करण्याचा प्रयत्न करू शकतात. तो स्वतः मुंबईला जाऊ शकत नसल्यामुळे तिथे असलेल्या आपल्या माणसांना रिया आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेण्याचं सूचना दे. त्यांना सांग की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मला प्रत्येक क्षणी माहिती देत राहावी. भास माझी रिया आणि तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री कर. कसे बसे हे एकच आठवडा काढायचा आहे. त्यानंतर त्या तिवारीला आणि त्याचा लाडक्या मुलाला मी स्वतः धडा शिकवेन. मग राजकडे पाहत नील म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी इथे आहे ना. मी सर्व काही सांभाळून घेईन. तू म्हणत असेल तर मी स्वतः मुंबईलाही जाऊ शकतो. मग तेवढ्यात राज हसत म्हणाला, त्याची काही गरज नाही. मी परत येईपर्यंत फक्त सर्व काही नियंत्रणात ठेव. नीलने आपल्या नजरेनंच संमती दर्शवली. थोड्याच वेळात जेव्हा गाडी विमानतळावर येऊन थांबली तेव्हा राज खाली उतरला. आपले सामान घेतले आणि नीलच्या निरोप घेऊन आत जाण्यासाठी वळला. अगदी त्याच क्षणी नीलने मागून राजला हाक मारली. ते ऐकून राज मागे वळला आणि त्याने नीलकडे पाहिले. नील वेगाने धावत आला आणि त्याने राजला मिठी मारली. लवकर परत ये बाबा. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. स्वतःची काळजी घे. बर आता जा, असे म्हणत नीलच्या पाठीवर ताप देऊन तो विमानतळाच्या आत निघून गेला. त्यानंतर नीलने आपल्या माणसांना फोन केला आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांना भेटण्याचे ठरवले. त्यानंतर तो गाडीत बसला. बर नीलकुमार, चला आता, ते काम तर पार पडलं. आता आपल्या कामाला लागा. शेवटी तुला तुझी प्रेम कहाणी ही पुढे न्यायची आहेच की. तो पुटपुटला आणि त्याने गाडी ऑफिसच्या दिशेने वळवली. दुसरीकडे तिवारीचे घर. आज तिवारींच्या घरातील वातावरण अत्यंत तप्त झाले होते. आकाश आपल्या मोठ्या भावाला म्हणजे अर्णवला अत्यंत संतापाने बघत होता. तेवढ्यात अर्णव म्हणाला, पप्पा, तुम्ही जे करत आहात ते अजिबात योग्य नाही. त्याच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्ही कधीच एकही शब्द काढत नाही आणि नेमक्या ह्याच कारणामुळे आकाश इतकं बिघडलं आहे आणि हाताबाहेर गेला आहे. तुम्ही त्याच्या प्रत्येक हट्टाला कसं काय मान्य देऊ शकता. तो आता काही लहान मुलं राहिलेला नाही, असे तो आकाशकडे रागाने पाहत म्हणाला. तेव्हा आकाशने आपल्या भावाकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, दादा आता बस कर, मी बाबांशी बोलतोय. तो माझ्यामध्ये लोडबोड करू नकोस. हा विषय फक्त माझ्या आणि त्या मुलीचा मधला आहे. तेवढ्यात आकाशच्या एक कानाखाली बसले. मोठ्यांशी कसं बोलावं हे सुद्धा तुला कळत नाही आणि तुला लग्न करायचं आहे. मग अर्णव बाबांकडे पाहत म्हणाला, तुम्ही एका निरागस व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करताय हे चुकीचं आहे. यात काही चुकीचं नाहीये दादा. गालावर हात ठेवत तो रागाने म्हणाला, आणि तिथे कोणीही निरागस नाहीये. ती मुलगी अत्यंत लबाड आहे. तुला तिच्याबद्दल काहीच माहीत नाहीये. तेवढ्यातच तिवारीचं तो भरधास्त आवाज ऐकू आला. आपल्या मोठ्या मुलाकडे पाहत ते म्हणाले, आता तू ऑफिसला जा. या भानगडीत पडण्याची तुला काहीच गरज नाही. इथे जे काही चाललंय ते मी पाहून घेईन. मग आकाशकडे पाहत तो म्हणाला, आत रूममध्ये ये. आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. हे ऐकताच तिवारींचा मोठा मुलगा अर्णव त्याने आकाशकडे रागाने एक कटाक्ष टाकला आणि तो ऑफिसच्या दिशेने निघून गेला. रूममध्ये गेल्यावर तिवारी आकाशकडे पाहत म्हणाला, इतकी घाई कशासाठी. नको, थोडा धीर धर. शेवटी त्या मुलीला तुझ्यासोबत लग्न करावंच लागेल.
मुळीच करणार नाही. मी आता त्या मुलीशी लग्न करणार नाही. मला आता फक्त माझ्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. अरे आकाश, तुझं डोकं फिरलंय का? तुझं वैयक्तिक अपमान खरंच सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का? तुला कळतंय का? तुझ्या मूर्खपणामुळे मी एवढी मोठी संधी हातातून निसटू देणार नाही. त्या ठाकूरला त्याची जागा दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. आता तुला फक्त 1 महिना वाट पाहावी लागेल. मग त्या मुलीला प्याद्यासारखं वापरून आपण त्या ठाकूरावर आपला बदला घेऊ शकतो. हे ऐकून आकाश रागाच्या भरात घरातून बाहेर पडला. तिवारी त्याच्या मागे धावत ओरडला, आकाश, मूर्खपणा करू नकोस. माझा ऐक. तू जे काही करायचं ठरवशील त्याचा नीट विचार कर. तो ठाकूर खूप धोकादायक माणूस आहे. जर तुझं म्हणणं खरं ठरलं, जर त्या मुलीचं त्या ठाकूरवर खरंच प्रेम असेल, तर सध्या तरी तिच्या जवळपासही जाऊ नकोस. किमान साखरपुडा होईपर्यंत तरी नाही. कारण जर तू आता तिला किंचितही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलास, तर तो ठाकूर तुला जिवंत पुरून टाकेल. बाळा, माझा सल्ला ऐक. मी एक मस्त अशी आयडिया केली आहे. माफ कर बाबा, मी महिनाभर वाट पाहू शकत नाही. राहिला प्रश्न त्या ठाकूरचा, तर त्याला मी पाहून घेईनच. मी आता कॉलेजला निघतो आहे. आधी मी त्यांनीच महिन्याला भेटेन आणि मग पुढे काय करायचं याचा विचार करेन. जेव्हा आकाश कॉलेजमध्ये पोचला तेव्हा तिथे रिया नव्हती. निशाला एकटीला पाहून त्याला आणखीच संताप आला. मग त्यांनी आपल्या काही मित्रांना रियाचा शोध घेण्यास सांगितले आणि तो कॉलेजमधून निघून गेला. दरम्यान रिया आणि तिचे वडीलही मुंबईला पोचले होते. निशाच्या वडिलांना काही काम होते, त्यामुळे ते आणखी 2 दिवस बेंगळूरमध्येच थांबणार होते. म्हणून रिया आणि राजेंद्र यांनी मुंबईला एकटेच आले होते. रियाने आपल्या आईला पाहिले आणि तिला मिठी मारली. त्या दोघींच्याही डोळ्यात अश्रू तरळले होते. त्यानंतर लता रिया आणि राजेंद्र यांना हातपाय धुवून फ्रेश होण्यास सांगितले. त्यानुसार रिया आपल्या रूममध्ये गेली. हातपाय धुवून ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिची नजर तिच्या फोनवर पडली. तिथे रातचे 2 मिस कॉल्स दिसत होते. हे पाहून तिने मनात विचार केला, त्याने मला कधी फोन केला असेल? कदाचित मी झोपले होते. मी आता त्याला फोन करू का? नाही, नकोच. मी त्याला काय सांगणार? राहू दे. तो जेव्हा पुन्हा फोन करेल तेव्हा मी त्याचा फोन उचलून बोलेन. मग तिने आपला फोन टेबलावर ठेवला आणि जेवायला खाली गेली. इकडे निशा कॉलेजच्या बाहेर आपल्या भावाची वाट पाहत उभी होती. तेवढ्यात अचानक रस्त्याच्या पलीकडे उभा असलेल्या एका गाडीवर तिची नजर पडली. काळ्या रंगाचं फॉर्च्युनर. अरे, ही तर मिस्टर नील यांची गाडी आहे. तिने आजूबाजूला नजर फिरवली. ते इथे काय करत आहेत? कदाचित त्यांना काही काम असावे. तेवढ्यातच शिवम तिथे आला आणि निशा त्याच्यासोबत घराकडे निघाली. तिला दूर जाताना पाहत नील पुटपुटला, कोणास ठाऊक, मला तुला अशा प्रकारे लपून छपून दूरवरून आणखी किती दिवस पाहत राहावे लागेल. निशा, मला खरोखरच तुझ्याबद्दल खूप मनापासून आपलेपणा वाटू लागला आहे. हे कधी झाले हे मला स्वतःलाही कळले नाही. आता तुझ्यापासून दूर राहण्याचा विचारही मला सहन होत नाही. अगदी लवकरच माझ्या मनात नक्की काय आहे हे मी तुला सांगणार आहे. त्यानंतर गाडीतील म्युझिक चालू करून त्याने आपली गाडी घराच्या दिशेने वळवली. संध्याकाळ होत आली होती. नील आपल्या रूममध्ये बसला होता. त्याच्या हातात मोबाईल फोन होता आणि अचानकच तो वाजला. फोन उचलून तो घराबाहेर पडला. दरम्यान निशा आणि नीलम मॉलमध्ये होत्या. थोडी खरेदी केल्यानंतर त्या वरच्या मजल्यावर असलेल्या कॅफी शॉपकडे निघाल्या आणि तिथे जाऊन त्या दोघी बसल्या. अचानक निशाची नजर भिंतीवर पडली, जी पूर्णपणे काचेची बनलेली होती. एका पोझिशनवर उभा राहून नील थेट त्यांच्याकडेच पाहत होता. हे पाहून निशाने मनातल्या मनात विचार केला, नील इथे? तिने पटकन मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीही नव्हते. ती स्वतःशीच पुटपुटली, तो खरोखरच नील होता का? जर तोच असता तर तो अचानक कुठे नाहीसा झाला? मला माहीत नाही, कदाचित तो माझा केवळ भास असावा.
आणि तिने नीलम मोहिनीसोबत पुन्हा गप्पा मारण्यास सुरुवात केली. तरीही तिचे लक्ष मात्र त्याच दिशेने खिळलेले होते. म्हणून तिने पुन्हा एकदा तिकडे पाहिले. त्या भिंतीजवळ नील पुन्हा एकदा दिसला. निशाला काहीतरी विचित्र वाटले. पूर्णपणे मागे न वळताच ती नीलम वहिनीला म्हणाली, वहिनी, मी 5 मिनिटातच परत येते. माझी एक मैत्रीण आली आहे. तुम्ही तुमच्या कॉफीचा आस्वाद घ्या. ठीक आहे, लवकर परत ये, नीलम म्हणाले. हो म्हणत निशा तिथून निघून गेली. निशाला आपल्या दिशेने येताना पाहून नीलने पटकन त्या भिंती आड पुन्हा लपाट घेतला. हे देवा, ती खरोखरच इथे आली नाही ना? तो पुटपुटला. एक दीर्घ श्वास घेत त्याने आपल्या लपण्याचं जागेतून डोकावून पाहिले, पण निशा तिथे नव्हती. कोणीतरी नीलच्या खांद्यावर मागून टपले मारले. मागे न वळताच त्याने केवळ बाजूला होण्यासाठी थोडे पुढे सरकले. ती कुठे गेली? गोंधळून इकडे तिकडे पाहत त्याने मोठ्याने विचारले. मग कोणीतरी पुन्हा त्याच्या खांद्यावर टपले मारले. चिडून जाऊन नील रागाने म्हणाला, कोण आहे? मी काय करत आहे हे तुला दिसत नाही का? त्याचे वाक्य पूर्ण होण्याआधीच तो मागे वळला आणि अत्यंत आश्चर्याने त्याचे डोळे विस्फारले गेले. तू इथे? तेवढ्यात निशाने डोळे मोठे करून नीलकडे पाहिले. हो, मी इथेच आहे. पण तू इथे का लपून बसला आहेस? मग कॉफी शॉपच्या दिशेने पाहत तिने विचारले, आत कोणी आहे का? काय? नील निशाच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहण्यात पूर्णपणे हरवून गेला होता. हे पाहून निशाने बोटांची सुटकी वाजवली आणि म्हणाले, हॅलो मिस्टर नील, कुठं हरवलास? मी तुझ्याशी बोलते. तंद्रीतून बाहेर येत नीलने आपल्या केसांवरून हात फिरवला आणि उत्तर दिले, नाही, कुठेच नाही. अगं ते सगळं जाऊ दे, तू इथे काय करतेस? मग आजूबाजूला चोरट्या नजरेने पाहत तो पुढे म्हणाला, तू इथे तुझ्या बॉयफ्रेंड सोबत तर आली नाहीस ना? तेवढ्यात निशा म्हणाली, मुळीच नाही. मी काही बॉयफ्रेंड सोबत आले नाही आणि मला बॉयफ्रेंड नाही समजलं. मी माझ्या वहिनीसोबत इथे आले आहे. तसं तू इथे कोणाला भेटायला आला आहेस? मी माझ्या शेरणीला शोधत आलो होतो. म्हणजे मी माझे मित्र सेरा याच्यासोबत बोलत होतो. त्याला शोधण्याचं नादात मी इथे येऊन पोचलो. आपला फोन बाहेर काढून त्याने सेराचा नंबर लावला. तू कुठे आहेस? लवकर ये. मी इथे गेल्या 1 तासापासून वाट पाहत आहे. फोन कट करून त्याने निशाकडे पाहिले आणि म्हणाला, माझा मित्र वाटेतच आहे. मी आता निघतो. तू सुद्धा निघायला हवं तुझ्या वहिनीकडे. असे म्हणून तो घाईघाईने तिथून निघून गेला. निशा तिथेच उभी राहून नीलला जाताना पाहत राहिले. मिस्टर नील, तू इथे नक्की कशासाठी आला आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. मी गेल्या काही दिवसांपासून तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू जे विचार करत आहेस ते पूर्णपणे अशक्य आहे. मी या आधीही तुझ्या डोळ्यात माझ्यासाठीच्या भावना पाहिल्या आहेत आणि आजही मी त्याच गोष्टी तुझ्या डोळ्यात पाहिल्या. नाहीतर आणि मी प्रार्थना करते की मी जी कल्पना करत आहे ते खरं ठरू नये. मला फक्त तूच हवा आहेस. निशाने डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहिले. तुझ्या आणि माझ्या जमीन आसमानचा फरक आहे. आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. मग आपले अश्रू पुसत ती कॉफी शॉपमध्ये निघून गेली. दरम्यान मुंबईमध्ये रिया खिडकीजवळ उभी राहून दूरवर पसरलेल्या अंधाराकडे पाहत होती. तिच्या मनात हजारो प्रश्न गोळत होते. ठाकूर साहेब खरंच सगळं काही ठीक करू शकतील का? माझ्या नशिबात काय लिहिलं आहे कोण जाणे? हे विचार मोठ्याने पुटपुटत ती हॉलमध्ये आपल्या आईसोबत सामील होण्यासाठी खाली गेले. असेच 3 दिवस गेले. रोज नील कॉलेज बाहेर त्याचा गाडीत वाट बघायचा. निशा तिच्या भावासोबत घरी निघाली की तोही त्याचा ऑफिसच्या दिशेने निघून जायचा. निशाच्या हे सगळं अगदी स्पष्ट लक्षात आलं होतं. तरीही तिने काहीच माहीत नसल्याचं नाटक केलं. संध्याकाळी निशाचा फोन वाजला. तो नीलचा नंबर आहे हे पाहून तिने फोन उचलला. हॅलो निशा. तेवढ्यात निशा म्हणाली, काहीतरी पुढे बोल, नाहीतर मी फोन ठेवते. मग नीलने आपले डोळे मिटून घेतले. नाही, थांब. मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तू आज रात्री 8 वाजता हॉटेल नयनतारामध्ये मला भेटू शकशील का? प्लीज.
मी तुझ्या जास्त वेळ घेणार नाही, कदाचित फक्त 1 तास. प्लीज प्लीज, जास्तीत जास्त अर्धा तास. त्याने हे सर्व एकाच दमात बोलून टाकले. हे ऐकून निशाने विचारले, नील, हे नक्की कशाबद्दल आहे? तुला जे काही सांगायचं आहे ते तू मला फोनवरही सांगू शकतोस. मग नील म्हणाला, नाही, ते मी तुला प्रत्यक्ष भेटूनच सांगू शकेन. हे ऐकून निशाने उत्तर दिले, ठीक आहे, तर मी तिथे येईन, असं म्हणत तिने फोन ठेवून दिला. नीलला आपल्या हृदयात आनंदाची एक उंच गळून येणारी लाटच अनुभवल्यासारखे वाटले. त्यानंतर त्याने हॉटेलला फोन केला आणि ते संपूर्ण हॉटेल आपल्यासाठी बुक करून घेतले. रियाचं घरातील वातावरण काहीसे गंभीर आणि उदास होते. रिया आपल्या रूममध्ये एकटीच बसली होती, शांत, हताश आणि डोळ्यात दाटून आलेला अश्रूंशी. याचे कारण असे की काही वेळापूर्वीच तिच्या आई वडिलांनी तिला आकाश आणि तो माणूस तिवारी यांच्याशी संबंधित सर्व काही सांगून टाकले होते. तिला हे सगळं सत्य आज ना उद्या समजणारच होते. त्यामुळे मिस्टर राजेंद्र यांनी तिला सर्व काही सांगण्याचे ठरवले होते. तिवारीच्या घरी त्यांनी दिलेली भेट, आकाशने दिलेल्या धमक्या आणि इतर प्रत्येक गोष्टी, सर्व काही त्यांनी तिला एक एक करून सांगितले. हे सर्व ऐकून रियाला प्रचंड मोठा धक्का बसला. तेव्हापासून ती सतत रडत होती. आता पुढे काय करावे हे तिला अजिबात सुचत नव्हते. म्हणूनच आज तिने स्वतः राजला फोन केला, पण राजचा फोन लागत नव्हता. तिला राजला सर्व काही सांगायचे होते, पण त्याचा मोबाईल लागत नसल्यामुळे ती रागाने आणि रडत म्हणाली, तुम्ही खोटारडे आहात, सगळेच असेच असतात. ठाकूर साहेब, तुम्ही तुमचे वचन विसरला. तुम्ही म्हणाला होतात की इथून गेल्यावर तुम्ही मला रोज 3 वेळा फोन कराल, पण तुम्ही कितीतरी दिवस उलटले तरी तुम्ही मला एकदाही फोन केला नाही. मला माझी अडचण तुम्हाला सांगायची होती, जेणेकरून तुम्ही मला काही सल्ला देऊ शकाल, पण तुम्ही नक्की काय करत आहात हेच मला समजत नाही आहे. मी तुमच्याशी बोलणार नाही, असे म्हणत ती मोठ्याने रडू लागले. थोड्या वेळाने रियाचा फोन वाजला. तो राजचाच फोन होता, पण फोन उचलावे की नाही याचा तिने क्षणभर विचार केला. मग ती स्वतःशीच म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचे नाही आहे, मी तुझा फोन उचलणार नाही, असे म्हणत ती रडतच बेडवर आडवी झाली. आज राजला थोडा मोकळा वेळ मिळाला होता. त्याचे जवळपास सर्व काम संपले होते. म्हणूनच आज रियाला फोन करायचे त्याने ठरवले होते. पण आपली रिया मात्र तिथे रुसून बसली होती. त्याने तिला एक ठराविक वेळी फोन करायला सांगितले होते आणि जेव्हा कधी तो फोन करेल तेव्हा तो उचलायचेही सांगितले होते. पण ह्या मुलीचे काय करावे हे देवी आई जाणे. ठीक आहे, नको उचलू माझा फोन, मी उद्याच येतो, नंतर बघतो तुला, असे म्हणत त्याने आपला मोबाईल खिशात टाकला आणि तो हॉटेलच्या आत निघून गेला. दरम्यान आकाश आपल्या फार्म हाऊसवर संतापाने दुमसत बसला होता. त्याच्या समोरच्या टेबलावर दारूच्या 2 बाटल्या आणि काही खाण्याचे पदार्थ पडले होते. त्याचे 3-4 मित्रही तिथे त्याच्यासोबत बसले होते. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्पष्टपणे जाणवणाऱ्या संतापाने फोन उचलत तो कडाडला, नेमका काय गोळ घातलाय तुम्ही लोकांनी? एका मुलीचं डिटेल्स काढायला तुम्हाला 3 दिवसाहून अधिक काळ लागला. तुम्हा लोकांना फक्त माझ्या पैशांवर पोट भरून खायला आणि प्यायलाच जमतं का? आता कशाला फोन केलाय? तुम्ही काही बोलणार आहात की मला तुमच्यासाठी शुभमुहूर्त शोधायला एखाद्या ज्योतिषांकडे जावं लागेल? तेवढ्या समोरून आवाज आला, बॉस माफ करा. बॉस, आम्ही तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला होता की ती मुलगी मुंबईमध्ये आहे. आम्हाला तिथून नुकतीच बातमी मिळाली आहे की ती परवा बेंगलोरला परत येत आहे. हे ऐकताच आकाशच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटले. छान, मग ती येऊ दे बेंगलोरला. तिच्या प्रत्येक हालचालीची मला माहिती देत राहा, मला सतत कळवत राहा. आणि त्या ठाकूरचं काही सुगाव लागलं का? हो बॉस, तो एका बिझनेस मीटिंगसाठी सिंगापूरला गेला आहे. तो आणखी 3 दिवस परत येणार नाही. मग आणखीन उत्तम, यामुळे तर गोष्टी आणखीनच सोप्या झाल्या आहेत. आता त्यांनी पाप महिन्याचा आणि माझ्यामध्ये कोणीही येणार नाही. आता
तिला माझ्यापासून कोण वाचवणार असे विचारात त्यांनी आपल्या हातातील दारूचा संपूर्ण पेला एकाच गोटात रिचवला. त्यानंतर आपल्या मित्रांकडे पाहत तो म्हणाला, मी त्या मैनाला असं काही धडा शिकवेन की ती पुन्हा कधीच लोकांमध्ये तोंड दाखवण्याचं लायकीचीही उरणार नाही. आणि त्यानंतर तो बेमान होऊन मोठ्याने हसू लागला. त्याचे मित्रही त्याच्या सुरात सूर मिसळून तितकाच मोठ्याने हसू लागले.